अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, आपल्या त्रिमूर्ती परिवारामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. उद्या 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा आहे. आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजेच आपल्या आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अगदी सण उत्सव दसरा दिवाळी असाच हा दिवस आहे. तर आपण हा दिवस अगदी आनंदाने साजरा करायचा आहे. तर बघा, या दिवशी आपण सकाळी लवकर उठावं, आपल्या आंघोळ वगैरे करावी, तुळशीला तुळशीची पंचोपचार पूजा करावी, त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावं. त्यानंतर आपण जेव्हा देवघरातील देवांची पूजा करणार त्यावेळेस आपल्या स्वामी महाराजांचा अभिषेक करावा, सर्व देवदेवतांचा छान अभिषेक करावा आणि छान आरती करून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर बघा, आपल्याला दिवसभरात शक्य असेल तर आपण स्वामीचरित्र, गुरुचरित्रातील अवतरणिका नक्कीच वाचावी. त्यानंतर आपण नामस्मरणाची सेवा करू शकतो. त्यानंतर आपण अजून ज्यांना काहीच शक्य नाही त्यांनी नामस्मरणाची सेवा करायला, म्हणजे तुम्ही नामस्मरण अगदी चालता बोलता उठता बसताही करू शकता. नामस्मरणासारखी सेवा दुसरी कोणतीच नाही. ज्यांना शक्य नाही त्यांनी नामस्मरणाची म्हणजे ज्यांना कोणतीच सेवा करणे शक्य नाही त्यांनी नामस्मरणाची सेवा तरी उद्या नक्की करावी. उद्या आपण नित्यसेवा आपले 3 अध्याय आणि 11 माळी हे न चुकता करावं आणि स्वामी महाराजांना विनंती करावी की स्वामी महाराज, उद्यापासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आमचं तुम्ही गुरुपद घ्यायचं आहे. तुम्ही आमचे गुरु आहात आणि आम्ही तुमचे शिष्य. तर यानंतर आमच्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नका. आमच्याकडून सेवा ह्या अधिकाधिक जास्तीत जास्त पारायण, अधिकाधिक सेवा, अधिकाधिक नामस्मरणाची सेवा करून घ्या, असं स्वामी महाराजांना विनंती करायची आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तो उपाय म्हणजे आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील जे काही दुःख आहे, जे काही विघ्न आहेत, ज्या काही नजर बाधा आहेत, नजर दोष आहे, जे काही बाहेरील बाधा आहेत त्या दूर होण्यास मदत होत असते. तर बघा, हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे, आपल्या घरामध्येच अगदी सहज उपलब्ध होणार आहे. तर या उपायासाठी तुम्हाला साहित्य सांगते. आपल्याला थोडासा अळणी भात घ्यायचा आहे, म्हणजेच त्या भातामध्ये मीठ टाकायचं नाही. थोडंसं दही घ्यायचं आहे, 5 देठाच्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत, थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे आणि थोडेसे काळे मिरे घ्यायचे आहेत. 5 किंवा 7 काळे मिरे घ्यायचे आहेत आणि हा साधा सोपा उपाय करायचा आहे. तर आता हा उपाय कसा करायचा आहे बघा. एका प्लेटमध्ये भात घ्यायचा आहे, त्यावर थोडंसं दही टाकायचं आहे, त्यावर 5 मिरच्या अशा देठासहित ठेवायच्या आहेत, त्यावर 5 किंवा 7 काळी मिरी ठेवायची आहे आणि थोडीशी काळी मोहरी टाकायची आहे. आणि आपल्या मुलांना पूर्व आणि पश्चिम असं बसवायचं आहे. बसण्यासाठी त्यांना आसन द्यायचं आहे आणि मुलाचं तोंड हे पूर्वेकडे आलं पाहिजे, आईचं तोंड हे पश्चिमेकडे आलं पाहिजे. आणि हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6च्या नंतर, म्हणजे 6-6:30च्या नंतर करू शकता. उपाय करताना तुम्ही हातामध्ये सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि मुलावरून जसा घड्याळाचा काटा फिरतो त्या दिशेने हा म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे. ती डिश हातामध्ये घेऊन तुम्ही 7 किंवा 11 वेळा ती डिश त्या मुलावरून ओवाळून टाकायची आहे. आणि हे करताना आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्रही तुम्ही बोलू शकता. 11 वेळा किंवा 7-7-11-21 वेळा हे तुम्ही करू शकता. हे सर्व करून झाल्यावर तुम्ही ज्या वेळेस त्या डिश मधला जो भात आहे तो भात तुम्ही घराच्या बाहेर तुम्ही झाडाखाली ठेवायचा आहे. आता हे झाड कोणतं, तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकता, वडाच्या झाडाखाली ठेवू शकता, आंब्याचं झाड असेल त्याच्या खाली ठेवू शकता, जेणेकरून तिथे पशु पक्षी येतील आणि तो भात खाऊन म्हणजे खाऊ शकतील अशा ठिकाणी तुम्ही तो भात ठेवायचा आहे. जर तुमच्या घराच्या आजूबाजूला हे कोणतंच झाड नसेल तर तुम्ही हे टेरेसवरही ठेवू शकता. याने काय होतं, तर याने आपल्या मुलांच्या आयुष्यातील जे काही नकारात्मकता आहे ते निघून जाण्यास मदत होते. आपल्या मुलांच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद यायला सुरुवात होते. ज्या काही बाहेरील बाधा असतील त्या दूर होण्यास मदत होते. कोणाची नजर लागली असेल तर ती दूर होण्यास मदत होते. हा उपाय तुम्ही पौर्णिमा अमावस्येलाही करू शकता. आता हे आपण म्हणजे बाहेर घेऊन जाताना कोणाशी बोलायचं नाही आहे. हा म्हणजे भात तिथंच ठेवून द्यायचा आहे आणि सरळ आपल्या घरी निघून यायचंय. घरी आल्यावर हातपाय तोंड धुवून मग घरामध्ये यायचं आहे. तर हा साधा सोपा असा उपाय आहे. याने घरातील सर्व विघ्ने दूर होतात. आपल्या मुलांवरील जे काही संकट असतील ते दूर होतात. असा साधा सोपा उपाय अगदी श्रद्धेने, भावपूर्ण श्रद्धेने, मनात विश्वास ठेवून करायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याचं पूर्ण फळ हे भेटत असतं. तर बघा, उद्या
गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा आहे. या दिवशी सर्वांनी छान छान सेवा करा आणि हा जो काही उपाय सांगितला आहे तोही करा, जेणेकरून आपल्या मुलांवरील संकटे दूर होतील. त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही दोष असतील ते दूर होऊन त्यांचं आयुष्य अगदी सुजलाम सुफलाम होईल आणि त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती होईल. नोकरीमध्ये जे काही अडथळे असतील ते दूर होतील. तर असा साधा सोपा उपाय सर्वांनीच करावा. चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया अशाच नवीन उपायासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.